आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोस्टली लाखनगाव आणि काठापूर या दोन गावांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जांभळे कुटुंबाचं आपण आता पाहतो इकडच्या बाजूला पाठीमागं हे घर होतं त्यांचं, ते पूर्णच्या पूर्ण घर उडून गेलेले आहेत, भिंती कोसळलेल्या आहेत, त्याच्या आतमध्ये काही शिल्लक राहिले नाहीत, भांडी तुटून पडलेली आहेत, जे धान्य होतं खाण्याचं ते सगळं भिजून गेलेले आहेत। इकडच्या बाजूला जनावरांचं शेड होतं, ते पूर्णपणे उडून जवळपास 300 फुटापेक्षा जास्त अंतरावरती पत्रे उडून गेलेले आहेत। आता या भगिनी देखील इथं आहेत, रात्र त्यांनी दुसरीकडे काढली आणि नुसतं आपल्याला बोलून चर्चा करून चालणार नाहीत, तर ह्या कुटुंबाला उभं करावं लागेल। पाठीमागच्या बाजूला झाड देखील कोलमडून पडलेलं आहे। रोडे परिवारामध्ये देखील की तिथं त्यांची 3 जनावरं अर्धमृत अवस्थेमध्ये आहेत, घोडा आहे, गाई आहे, इथं बकरी देखील मरून पडलेली आहेत आणि त्यांचे पाठीचे मणके गेलेले आहेत, त्याच्यामुळं अर्ध शरीर त्यांचं मृत झालेलं आहे आणि ते जगतील अशी परिस्थिती नाहीत, कारण पाणी पित नाहीत, खात देखील नाहीत आणि त्यांचं देखील शेड पडून गेलेलं आहे। मेंढे कुटुंबामध्ये जवळपास 5000 पक्षी पोल्ट्री फार्ममध्ये होते, तिथं काम करणारं एक जोडपं होतं, ते सुदैवाने वाचलं। शेकडो कोंबड्या मृत झाल्या, ज्या काही कोंबड्या होत्या बाकीच्या त्या कंपनीनं रात्री नेल्यानं आता देखील काही कोंबड्या जखमी अवस्थेमध्ये तिथं आहेत। तर हे जे काही शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आहे, आता रात्रीच तहसीलदारांशी बोलल्यानंतर सचिन वाघांनी येऊन पाहणी केली, आता पंचनाम्याला येतील पशुवैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे तलाठी सर्कल येतील आणि मी थोड्या वेळापूर्वीच अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्याशी देखील बोललो की 1.5 महिन्यापूर्वी देखील लोणीच्या परिसरामध्ये असंच गारपीट अवकाळी झाला होता, पंचनामे झाले, पण अद्याप कोणालाही कुठलीही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही। आमचं म्हणणं आहे की अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितलं की ज्या पद्धतीनं की वीज मंडळामार्फत एखादी व्यक्ती मृत झाली, हे झालं तर तात्काळ त्याला काही मदत अंशतः केली जाते, तशाच प्रकारे ज्यांचा उदरनिर्वाह त्या जनावरांवरती आहे ती जर गेली असतील तर एवढे दिवस होऊनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये, त्याच्यामार्फत त्या तातडीच्या मदती गेल्या पाहिजेत। पिकाच्या मदती ह्या थोड्या दिरंगाईने येत असतात, परंतु जनावरं किंवा माणसं जी बाधित झाली त्यांच्या ताबडतोब मिळालेल्या पाहिजेत आणि याच्याकरता त्यांना सांगितलेलं आहे। आता आज उद्या सुट्टीचे दिवस आहेत, सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये कशी मदत मिळेल आणि नैसर्गिक आपत्तीचा जो शासनाचे निकष आहेत तर त्या याच्यानुसार या लोकांना घरं वगैरे बांधून किंवा घराची जेवढी रक्कम आहे, मग 1,20,000 रुपये असेल, प्राण्यांची 35-40 हजार रुपये असेल, शेळी मेंढीची 4,000 रुपये असेल, त्या तात्काळ मिळाल्या पाहिजेत का जेणेकरून पुन्हा त्यांना त्यांचा प्रपंच उभा करता येईल।